स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये भरलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केलेल्या भाषणामुळे आता एक नवीन प्रश्न उपस्थित झालाय. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचा सुद्धा आता अमेरिकेवर विश्वास उरला नाहीये का? मार्क कार्नी यांच्या म्हणण्यानुसार जगात असलेली रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर ही गेल्या वर्षभरात ढासळली आहे. म्हणजेच ट्रम्प सत्तेत आल्यापासून आणि अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे किंवा इतर हेकेखोरीमुळे आता अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांचा सुद्धा अमेरिकेवर अजिबातच विश्वास राहिला नाहीये. म्हणूनच मार्क कार्नी यांना वाटतं की आता मिडल पॉवर्सने लीड घ्यायला हवा आणि अमेरिकेचा हा डॉमिनन्स कुठेतरी काउंटर व्हायला हवा. पण या मिडल पॉवर्स म्हणजे नक्की काय? मिडल पॉवर्स म्हणजे असे देश ज्यांच्याकडे मिलिटरी आहे, ज्यांच्याकडे इकॉनॉमी आहे आणि ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी सुद्धा आहे. यात भारत, सौदी अरेबिया, UAE, ब्राझील किंवा कॅनडासारख्या देशांचा समावेश होतो. शिवाय युरोपियन युनियन सुद्धा याचाच भाग आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलंड आणि कॅनडा यांचा मुद्दा उचलून धरल्यानंतर आता युरोप आणि कॅनडा सुद्धा खडबडून जागे झालेत. अमेरिकन डॉमिनन्स आता कुठेतरी काउंटर व्हायलाच हवा असं त्यांना वाटतंय. पण अमेरिका आजही जगातली एकमेव सुपर पॉवर आहे. त्यामुळेच कोणत्याही एका देशाला अमेरिकेचं डॉमिनन्स काउंटर करणं हे अजिबातच शक्य नाही, हे कार्नी यांनी मान्य केले. कार्नी यांच्याच प्रमाणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुद्धा अशाच प्रकारे मांडणी केली आहे. किंवा युरोपीय युनियन मधले अनेक देश असतील, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे आता मांडणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच येत्या काळात हा अमेरिकन डॉमिनन्स काउंटर करण्यासाठी खरोखरच मिडल पॉवर्स एकत्र येतील का, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि या मिडल पॉवर्स जर एकत्र आल्या तर त्यांच्याविषयी अमेरिकेची रिॲक्शन सुद्धा काय असेल, हे सुद्धा जाणून घेणं उत्सुकतेचं ठरणार आहे.